ही गाणी ही कधी कधी इतकी छान आणि त्या एकांतात ऐकावीशी वाटतात ना, तसं हे एक सुंदर असं गाणं साहेबराव दादांनी आपल्या समोर प्रस्तुत केलं. खूप सुंदर, त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. गायक असो किंवा कोणीही बोलणारा वक्ता असो, यांना सगळ्या समाज माध्यमापर्यंत पोहोचवण्याचं काम जे असतं तो म्हणजे त्यांचा स्वतःचा आवाज पण असतो, आणि तो आवाज पोहोचवण्याचं खरं माध्यम जे असतं ते म्हणजे तो माईक, ती सिस्टीम. आणि ती जर नाही चालली ना तर आवाज पोचणार नाही. आपल्या या कार्यक्रमामध्ये किती सुंदर अशा पद्धतीची साऊंड सिस्टीम आपल्याला दिलेली आहे. मी त्या सगळ्या दादांना मंचावर आमंत्रित करते. सूर्यकांत दादा, चेतन, दिनेश आणि ऋदू या तिघांनाही मी बोलवते. त्याच्यापैकी एक उपस्थित नाही आहेत वाटतं. या पटकन या तुम्ही पण दादा. यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं, इतका सुंदर साऊंड सिस्टीम आहे, मला खूप आवडला. खरं तर माझं एक पण गाणं नाही आहे, मी फक्त सूत्रसंचालन करणार आहे, पण नेक्स्ट टाइम बघूया नंतर. तर खरंच खूप छान दादा, धन्यवाद तुमचे. यानंतर अजून एक माध्यम, ते म्हणजे आपल्या सगळ्यांचे आवाज आणि चेहरे, आपण कसं गातो हे जे व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या समोर प्रस्तुत होतं, समाज माध्यमांपर्यंत आपण ते टाकत असतो. आत्ता आपलं गाणं नाही झालं की लगेच स्टेटसला जातं, फेसबुकला जातं, इन्स्टावरती जातं, आणि आपोआपच आपल्याला लाईक, कमेंट्स मिळतात. हे सगळं कशामुळे? हे समोर जे उभे आहेत ना आमचे दादा, किरीट दादा. दादा, मी मंचावरती आपल्याला आमंत्रित करते. दादांची आणि माझी ओळख ही जी आहे ती अंबरनाथच्या इव्हेंट्सपासून झालेली आहे, आणि तेव्हापासून मी दादांना बघते. खूप सुंदर अशा पद्धतीचं काम करतात दादा. जोरदार टाळ्या दादांसाठी झाल्या पाहिजेत. धन्यवाद, धन्यवाद. या सगळ्यांचं आभार मानणं खूप गरजेचं होतं, कारण या सगळ्या गोष्टी आपण सगळं करत असतो, हे कुठेतरी पोचतंय, हे ह्या सगळ्यांच्या माध्यमातून पोचतंय. त्यामुळे खूप खूप आम्ही आपले ऋणी आहोत. यानंतर पुढचं गाणं